श्रोतेहो नमस्कार. आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मराठी वाचकांसाठी दिवाळी हा उत्सव तर आहेच, पण त्याचबरोबर दिवाळीत प्रसिद्ध होणारे नाना तऱ्हेचे दिवाळी अंक वाचणं हा देखील एक महोत्सवच. दिवाळीच्या आधी प्रसिद्ध होणारे दिवाळी अंक हे मराठी वाङ्मयीन संस्कृतीचं वैशिष्ट्यपूर्ण अंग आहेत. दिवाळी हा प्रकाशाचा उत्सव आणि दिवाळी अंक साहित्याचा उत्सव. दिवाळीच्या दिवसांमध्ये फराळाचा आस्वाद घेता घेता त्याबरोबरच दिवाळी अंकातल्या आपल्या आवडत्या लेखक आणि लेखिकांच्या कथा किंवा लेख किंवा कविता हे सगळं स्वांतसुखाय आस्वाद घेत वाचणं, याहून स्वर्गसुख ते कोणतं. तब्बल 116 वर्षांपूर्वी सुरू झालेली ही दिवाळी अंकांची परंपरा मराठी साहित्यप्रेमींसाठी पर्वणीच ठरते. नाना विषयांवरचे लेख, कथा, कविता मगाशी म्हटलं त्याप्रमाणे वाचणं ही तर एक पर्वणी आहेच वाचकांसाठी, पण त्याचबरोबर मराठीतल्या अनेक प्रसिद्ध लेखकांच्या लेखनाची सुरुवात या दिवाळी अंकांमधून झाली आहे. व्यंकटेश माडगुळकरांची पहिली कथा गावाकडं ही 1950च्या दशकात दिवाळी अंकांमधून छापून आलेली होती. तर पु ल देशपांडे यांनीही त्यांच्या लेखनाची कारकीर्द प्रथम जनवाणी, साधना, हंस, दीपावली, विविध वृत्त, गिरीश, किर्लोस्कर आणि सत्यकथा अशा विविध दिवाळी अंकांमधून सुरू केली. बटाट्याची चाळ तर दर दिवाळीमध्ये छापून मग नंतर त्याचं 1958 साली पुस्तक झालं. एकहाती दिवाळी अंक लिहून देणारे V.A. बुवा यांच्या दिवाळी अंकाचं नावही बुवा असंच होतं. 1961 मध्ये बुवाचा पहिला दिवाळी अंक निघाला आणि त्याचे संपादक होते शंकरराव कुलकर्णी. रॉय किणीकरांनी लहान मुलांसाठी हाताच्या पंजाच्या आकाराचा दिवाळी अंक काढला होता आणि मागच्या पानावर चक्क स्लेट पाटी चिकटवली होती. प्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलालांनी 1950च्या दशकामध्ये दीपावली हा दिवाळी अंक सुरू केला आणि त्याच सुमारास त्या काळातले दुसरे गाजलेले चित्रकार रघुवीर मुळगावकर यांनी रत्नदीप हा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. अशी ही दिवाळी अंकांची अखंड परंपरा आजही सुरू आहे. या दिवाळी अंकांनी फक्त वाचक घडवले नाहीत, तर वाचकांमधल्याही लेखकांना प्रकाशात आणण्याचं काम केलं. त्यामुळे अशा या प्रदीर्घ दिवाळी अंकांच्या परंपरेमध्ये यंदाच्याही अनेक दिवाळी अंकांनी आपलं हस्ताक्षर उमटवलं आहे. आजच्या साहित्य सौरभ कार्यक्रमामध्ये आपण श्याम जोशी आणि अर्चना कर्णिक यांच्याकडून यंदाचे दिवाळी अंक वाचकांना कोणत्या कोणत्या विषयांची साहित्यिक मेजवानी देणार आहेत त्याबद्दल ऐकूया. दिवाळी अंक ही महाराष्ट्रातल्या मराठी भाषेची मिजास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर अभिजात अंक काढणं ही संपादकांची जबाबदारी आहे आणि त्यामुळे 2025 सालामध्ये अतिशय सुंदर असे दिवाळी अंक आपल्या समोर आलेले आहेत. दिवाळी अंकांचं हे 116वं वर्ष आहे आणि या वर्षीच्या दिवाळी अंकांची काय वैशिष्ट्ये आहेत, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या लेखकांचे लेख आहेत, वैशिष्ट्यपूर्ण असे लेख कोणते आहेत. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं तर मराठी माणसाला एवढी उत्सुकता असते. एक दीपलक्ष्मी नावाचा दिवाळी अंक आहे आणि त्या दिवाळी अंकामध्ये पुष्पसेन मोहिले नावाच्या लेखकाचा लेख आहे. हे पुष्पसेन काय करतात, ते टेलर आहेत आणि सचिन तेंडुलकर आणि जॅकी श्रॉफ यांचे कपडे जे आहेत ते शिवताना आलेले अनुभव काय आहेत याविषयी अतिशय कुतूहलजन्य असा लेख त्यांनी लिहिलेला आहे. थोडक्यात काय तर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असे लेख 25 सालातल्या दिवाळी अंकामध्ये आलेले आहेत आणि त्यासंबंधी अधिक माहिती ग्रंथपाल अर्चना कर्णिक दिवाळी अंकांच्या अभ्यासिका या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी 25 सालातल्या दिवाळी अंकांमध्ये लोकांनी काय वाचावं, कोणते महत्त्वपूर्ण लेख आहेत याच्याविषयी थोडा उहापोह करावा.
नमस्कार. या वर्षीच्या दिवाळी अंकाचं वैशिष्ट्य म्हणजे नवीन आलेले दिवाळी अंक. आपण नेहमीच मौज, दीपावली हे तर अंक आपल्याकडे असतातच, पण यावर्षी जे दिवाळी अंक आलेले आहेत त्यामधलं पहिलं नाव मी घेईन ते पुस्तक मैत्री. हा जो दिवाळी अंक आहे तो संशोधन व मानव विकास केंद्र आंबेगाव यांनी हे काढलेलं आहे आणि ह्यांचं हे पहिलंच वर्ष आहे. या दिवाळी अंकामध्ये मुलांनी काय वाचावं, मुलांना पुस्तकांची आवड कशी निर्माण होईल या संबंधीची माहिती दिलेली आहे. दुसरा दिवाळी अंक जो पहिलाच निघालेला आहे, पहिलंच वर्ष आहे, तो आहे कोथरूड. कोथरूड म्हटलं की तुम्हाला पुणे आठवणारच आहे. तर कोथरूडचं वैशिष्ट्य काय आहे, लोकल समस्या काय आहेत तिकडच्या, ते संपादन केले अभय कुलकर्णी यांनी आणि त्यांनी कोथरूडची ओळख त्याच्यामध्ये दिलेली आहे. तिसरा जो आहे तो थिंक पॉझिटिव्ह. ह्याला 29 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत या अंकाला आतापर्यंत आणि त्यांचा विषय असा आहे की आनंद देणारी माणसं. आणि त्या आनंद देणाऱ्या माणसांमध्ये त्यांनी एक विभाग केला आहे, शोध स्वतःच्या पलीकडच्या माणसांचा, म्हणजे जे निस्वार्थीपणाने काम करत आहेत अशा लोकांचा त्यांनी ह्याच्यामध्ये परिचय करून दिलेला आहे. दुसरा एक अंक आहे जो नेहमीचाच आपला आहे, तो समदा. त्यांनी तो स्वप्न विशेषांक काढले. स्वप्न कशी पडतायत आपल्याला, कोणाला पुस्तकांसंबंधी पडतायत, कोणाच्या गाण्यासंबंधी पडतायत, अशीच वेगवेगळी स्वप्न त्याच्यामध्ये त्यांनी उल्लेख त्याचा केलेला आहे. आणि हा जो मी 5वा अंक तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचं नाव आहे वास्तव. हा पहिलाच वर्ष त्यांचं हे आहे आणि तो भूत विशेषांक काढलेला आहे. हा अंक 24 सालामध्ये निघालेला आहे आणि मसापचा ह्याला पुरस्कार मिळालेला हा अंक आहे आणि तोच अंक त्यांनी यावर्षी पुनर्मुद्रित तसाचा तसा केलेला आहे. मला असं वाटते संपूर्ण आत्ताच्या दिवाळी अंकाच्या इतिहासामध्ये ही अशी पहिलीच गोष्ट घडलेली आहे की पूर्ण दिवाळी अंक मागच्या वर्षीचा हा पुनर्मुद्रित केलेला आहे. या अंकामध्ये त्यांनी मराठी भयकथा आणि भूतकथा ह्याच्यातला फरक त्यांनी हे केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की भयकथा आपल्याला माहिती असतात, त्याच्यावर चित्रपट निघतात, पण भूतकथा ही कशी निर्माण होते त्याच्यावर सेतू माधवराव पगडी यांनी भूत या विषयाभोवती फिरणारी एक कथा झारखंडमध्ये भूत नावाच्या गावावरनं लिहिलेली आहे. तर हा तुम्ही अंक आवर्जून वाचा. 6वा अंक जो आहे मी तुम्हाला सांगणार आहे तो गणगोत. हा पण जो अंक आहे तो डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण जे आपले मंत्री आहेत त्यांच्या संपादकाखाली हा अंक निघालेला आहे. यांनी पण हा विशेषांक काढले आहेत, रेल्वे विशेषांक. त्याच्यामध्ये जे रेल्वेचे मोटरमन वगैरे जे आहेत त्यांनी त्यांचे त्याच्यामध्ये अनुभव सांगितलेत. तसंच रेल्वेची सुरुवात कशी झाली त्याचा इतिहास आपल्याला याच्यामध्ये वाचायला मिळतो. दुसरा अंक आहे नृत्यावकाश, जो सायली कुलकर्णी म्हणून जे संपादन त्यांनी केले. त्याच्यामुळे त्यांनी तुमच्या नावावरूनच तुम्हाला ते कळेल की नृत्य विषयाला समर्पित असा हा अंक आहे. म्हणजे ज्यांना नृत्याची आवड आहे त्यांनी हा आवर्जून हा अंक वाचावा. नंतरचा जो अंक आहे तो मनोकल्प. अपर्णा चव्हाण ह्या त्याच्या संपादिका आहेत. त्यांनी जो विषय घेतला तो सोबत. तर त्यांनी 2 भाग केले, सोबत पुस्तकांशी, सोबत गाण्यांशी असा एक विषय आणि दुसरा आहे संवाद सेलिब्रिटीज. त्यामध्ये तळपदे आहेत, वेगवेगळे सेलिब्रिटींबरोबर त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत. तर हा एक अंकसुद्धा आवर्जून वाचण्यासारखा आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त हटके असा आहे तो ॲग्रोवन, म्हणजे हा शेतीच्या विषयी वाहिलेला अंक आहे. त्याचे संपादक आहेत आदिनाथ चव्हाण. त्यांनी सुखाची शेती हा विषय घेतलेला आहे. आणि राजेंद्र भट, श्रीकांत गोरे, मिलिंद पाटील हे जे महत्त्वाचे ह्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी लोक आहेत त्यांना पुरस्कार मिळालेला आहे, तर अशा लोकांची मुलाखती घेतलेल्या आहेत. तर हा जो शेती वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, ह्यांना हा अंक अतिशय उपयोगी असा ठरणार आहे. दुसरं म्हणजे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जे आहे ह्याला 100 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर त्याला वाहिलेले काही अंक निघालेले आहेत. तर सत्याग्रही त्यातला एक आहे. नंतर दुसरा आहे युगांत म्हणून एक आहे, तो अतिशय सुंदर अंक आहे आणि अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असं आहे. त्याचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगते की तो शताब्दी वर्ष ज्यांची झालेली आहेत त्याच्या आधारित हा अंक काढलेला आहे. तसंच कुळवाडी. आता कुळवाडी हा सुद्धा आत्ताच अंक आलेला आहे, त्याचं पहिलंच वर्ष आहे आणि भारतीय संस्कृतीतील स्त्रीला असणारे स्थान ह्या विषयावर वाहिलेला त्यांनी अंक काढलेला आहे. चौफेर समाचार ह्यांचं हे यावर्षी रौप्य महोत्सव वर्षी.
ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की परदेशातील मराठी माणसांच्या कामाचा आढावा या अंकांमध्ये त्यांनी घेतलेला आहे. साहित्य, आता साहित्य हे साहित्य संघ मुंबई हा अंक तो काढत असतात आणि त्याच्यामध्ये त्यांनी आता जो अभिजात भाषेला आपला दर्जा मिळालेला आहे त्याच्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण पुढे काय, ह्याच्यावर श्याम जोशी आणि काटेकर जे पुण्याचे प्राध्यापक आहेत त्यांची सुंदर अशी मुलाखत शब्दांकन त्यांनी केलेलं आहे. ते तसंच याच विषयावर आधारित नवभारत जो वाईवरनं निघतो अंक, त्यांनी अभिजात मराठी भाषा ह्यालाच समर्पित केलेला हा पूर्ण अंक आहे. म्हणजे ज्यांना अभिजात भाषा म्हणजे काय, आता त्याला दर्जा मिळाला आहे पण पुढे आपण ह्याचा उपयोग काय, ह्याच्यावर जर कोणाला डिटेल्स पाहिजे असतील तर हे 2 जे अंक आहेत साहित्य आणि नवभारत हे अतिशय सुंदर अंक निघालेले आहेत. तसेच शब्दगंधार हा दरवर्षी खूपच सुंदर असतो अंक. तर ह्यावर्षी त्यांनी जो विशेष अंक काढला आहे तो जिवलग मैत्री आठवताना. ह्याच्यामध्ये इतकं सुंदर त्यांनी 100 अधिक लेखकांची त्यांनी मनोगती घेतलेली आहेत. म्हणजे त्यामध्ये जुन्या काळातले लेखक आहेत, आत्ताचे लेखक आहेत, अशा 100 लोकांची त्यांनी मुलाखत घेतलेली आहे. तसा हंस आपला नेहमीचाच अंक, त्याचा परंपरा विशेष अंक त्या काढला आहे. म्हणजे वेगवेगळ्या परंपरा ज्या आलेल्या आहेत, म्हणजे जे लिखाण करतायत, म्हणजे आता हंसमध्ये अंतरकर मॅडम आहेत किंवा वेगवेगळ्या अंकांना जे संपादन आत्तापर्यंत ते करतायत त्याची परंपरा त्यांनी कशी पुढे चालवलेली आहे त्याच्याविषयी हे हंस विशेष अंक आहे. आता अनलॉक हा जो आहे ते लॉकडाऊनमध्ये सुरू झालेला अंक आहे हा. म्हणजे ज्या काळामध्ये आपण घरात बसलेलो होतो अगदी, आणि त्या काळामध्ये हा अंक त्यांनी काढला आहे. आणि ह्याचं यावर्षीचं असं वैशिष्ट्य आहे की जग बदलून टाकणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रियांचा त्यांनी, जगभरातल्या स्त्रियांचा आढावा ह्याच्यामुळे त्यांनी घेतला आहे. तसंच अनघा हा जो अंक आहे तो पण दरवर्षी निघतो, पण त्याचं वैशिष्ट्य असं यावेळेला की इतर अंक लेखक हे संपादक करतात, पण हे कृत्रिम बुद्धिमत्तेचा विविध क्षेत्रावर जो परिणाम झाला आहे, म्हणजे AI जे आलेले आहे आत्ता, त्याच्यावर हा अंक आधारित आहे. म्हणजे AI मुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहे, शेतीमध्ये कसं लिखाण होईल, उद्योगामध्ये, क्रीडा, मनोरंजन, वैद्यकीय क्षेत्रामध्ये या AI मुळे काय बदल होतील, कसं लिखाण केलं जाईल, ह्याच्यावर हा अनघा जो अंक आहे हा अतिशय सुंदर अंक निघालेला आहे. म्हणजे यंग जनरेशनला जर कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल जर अधिक माहिती पाहिजे असेल तर हा अंक ते रेफर करू शकतात. दुसरं मोडी दर्पण हा एक इतिहासातलं सोनेरी पान म्हणेल असं मी हा अंक असतो. मोडीबद्दलचे संपूर्ण लेख त्याच्यामध्ये असतात, पत्र असतात. तर या वर्षी संभाजीराजांनी जे पत्रव्यवहार केलेले आहेत मोडीमध्ये त्याचा संपूर्ण मागोवा इथे घेतलेला आहे. तसंच शब्दवेल हा पण एक नवीन अंक आलेला आहे. ते संत विशेषांक त्यांनी काढला आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी बोलीभाषा आणि संत हे एक त्यांनी सदर घेतले की बोलीभाषेचा प्रत्येक संत जे होऊन गेले त्याचा साहित्याशी कसं काय संबंध आला, त्याची भाषा कशी होती, त्यांनी काय लिखाण केले, त्याच्यावर त्यांनी शब्दवेल हा अंक हे आहे. तसंच अक्षरमुद्रा जो अंक जो निघालेला आहे तो वाचन संस्कृतीला पोषक असं साहित्य देण्याचं त्यांचं नेहमी काम असतं. त्या अनुषंगाने त्यांनी अक्षरमुद्रा हा काढला आहे. म्हणजे मुलांना कसं वाचायला द्यावं किंवा त्यांच्यामध्ये गोडी कशी निर्माण व्हावी यासाठी हा वाचन संस्कृतीला वाहिलेला अंक निघालेला आहे. आपले छंद तर हा जाडजूड अंक हा नेहमीच असतो आणि ते विशेषांकच काढत असतात. तर यावेळेला त्यांनी घर विशेषांक काढले आणि ह्याच्यामध्ये त्यांनी मिलिंद जोशी, शोभणे यांच्या घराबद्दलची माहिती म्हणजे ते सांगतायत माझं घर कसं होतं, लहानपणी मी कसा या घरामध्ये वावरलो वगैरे. तर ह्याची सुंदर माहिती अशी या आपले छंदमध्ये आलेलं आहे. कलामंचसुद्धा हा एक असा अंक आहे की त्याच्यामध्ये सर्व कलेविषयी दरवर्षी माहिती सांगितलेली असते. पण यावेळी त्यांचा हटके असा आहे की त्यांनी चित्रम खानोलकर स्मृतिप्रित्यर्थ यांनी हा अंक काढलेला आहे. दुसरा आहे हॅशटॅग. हॅशटॅगवरनं तुम्हाला हे होईल की हा अंक जो आहे हे डोंबोलीकर काढतात आणि पै म्हणून जे वाचनालय आहे पैंचं, हे 2रं वर्ष आहे त्यांचं. प्रवास विशेषांक आहे त्यांचा आणि ह्या प्रवासामध्ये नुसता प्रवास आपला फिरण्याचा नाही आहे हा, तर त्याच्यामध्ये जी सदरं त्यांनी दिलेली आहेत ना
ती आता आपले उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा रिक्षा ते मुख्यमंत्रीचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दलची त्यांनी घेतलेली मुलाखत आहे. किंवा मौजचं मागच्या वर्षी 100 वर्ष त्यांना पूर्ण झाली त्याबद्दलचा त्यांचा प्रवास कसा झाला त्याच्यावरची माहिती आहे. ह्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कंपन्यांचा जो प्रवास आहे त्याचीसुद्धा याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. असा हा प्रवासाचा विशेषांक आहे. हा दुसरा जो आहे कमांडर. आता तुमच्या नावावरूनच तुम्हाला समजेल कमांडर म्हणजे देशभक्ती आणि देशभक्तीपर विचार याला वाहिलेला हा अंक आहे. दुसरा जो केतकी हा अंक आहे हा नवीन अंक आलेला आहे यावर्षी. ह्याच्यामध्ये संस्कार आणि संस्कृती याच्यावरचे भाष्य याच्यामध्ये जास्त केलेलं आहे. तुम्हाला पुढचा अंक मी जो सांगणार आहे तो आनंद घन. प्रत्येक वर्षी याचं वैशिष्ट्य असतं, प्रत्येक विषयाला वाहिलेला अंक असतो. तर यावर्षी जो अंक तो त्यांनी काढला आहे तो आनंद. मग कुठल्या गोष्टीमध्ये आपण पुस्तक वाचलं की आनंद मिळतो, कोणाला एखादा पदार्थ केला की त्याचा आनंद मिळतो, किंवा एखादा प्रवास वर्णन केला की त्याचा आनंद मिळतो. तसा आनंद माणसाला कुठल्या ह्याच्यामध्ये मिळतोय ह्याच्यावर त्यांनी सुंदर हा अंक काढलेला आहे आणि हा आवर्जून वाचण्यासारखा अंक आहे. युगांत जो आहे तो जन्मशताब्दी विशेषांक आहे. म्हणजे सर्व आतापर्यंतचे लेखक जुने नवे यांची जी शताब्दी वर्ष जे आत्ता चालू आहेत त्यांच्या आणि अगोदरची जी शताब्दी वर्ष होऊन गेलेली आहेत त्यांचा संपूर्ण आढावा या युगांतमध्ये घेतलेला आहे. संजीवन लहरी. आता संजीवन लहरी तुम्ही म्हटलं की सर्व आध्यात्मिक वाटते आपल्याला, पण नाही. यावेळेला त्यांनी जो विषय घेतला आहे तो पश्चिम बंगालमधलं संत साहित्य. म्हणजे त्यामध्ये तुमचे विवेकानंद आले, परमहंस आले, ह्यांच्याविषयी म्हणजे पश्चिम बंगालमधले जे संत होऊन गेलेत त्यांच्याबद्दलची माहिती या संजीवनी लहरीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. परंतु म्हणून एक अंक निघतो तो आहे कस्तुरबा गांधी विशेषांक. म्हणजे कस्तुरबा गांधी, आपण गांधींविषयी भरपूर वाचतो पण कस्तुरबा गांधी आपल्याला तेवढं वाचण्यात येत नाही. पण परंतुनी ह्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अंक हा कस्तुरबा गांधींना वाहिलेला आहे. तर जे वाचक गांधीप्रेमी आहेत त्यांना हा अंक वाचायला खूपच आवडेल. आता भवताल म्हणून जो अंक निघतो तर तो निसर्ग म्हणजे पर्यावरणाशी निगडीत हा अंक आहे. मागच्या वेळी त्यांनी दगड विशेषांक काढलेला होता आणि त्या अंकांबरोबर त्यांनी दगडसुद्धा आपल्याला दिले होते. त्याच्या अगोदर त्यांनी बियांचा अंक तो होता, त्यांनी त्याच्याबरोबर बियांचं पाकिटसुद्धा आपल्याला दिलं होतं. तर यावर्षी त्यांनी वाटा, रस्ते आणि मार्ग असा एक विषय घेतला आहे. त्याच्यामध्ये आदिमानवाच्या स्थलांतराच्या वाटा कुठल्या होत्या, आदिमानव कसा होता, नंतर त्याची प्रगती कशी होत गेली, किंवा पूर्वीचे समुद्रमार्गे प्रवास करायचे ते कशा प्रकारे करायचे त्याचे मॅप आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे जे संशोधक आहेत ज्यांना ह्याची आवड आहे की इतिहास जाणून कसा आपण घ्यायचा कुठल्या मार्गाने, तर ह्या भवताल अंक तुम्ही जर वाचलात तर त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहासाचं तिथे वर्णन त्यांनी तिथे केलेलं आहे आणि तुम्हाला तो एक अभ्यासाचा विषय पण होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये आणखीन हे सर्व झाले आपले अंक, पण जे परदेशातून सुद्धा काही काही अंक निघतात त्याच्यामध्ये निनाद अंक जो आहे हा अमेरिकेतून प्रसिद्ध होणारा जागतिक अंक आहे. तर निनाद जो अंक आहे तो म्हणजे आपण अनेक आपले जे भारतातून म्हणजे महाराष्ट्रातून जे निघणारे अंक आहे त्याच्या व्यतिरिक्त निनाद जो अंक आहे हा परदेशातून निघणारा एकमेव अंक आहे. अमेरिकेतून प्रसिद्ध होतो हा आणि त्याच्यामध्येच अमेरिकेमध्ये स्थायिक झालेली जी मराठी माणसं आहेत ती हा अंक काढतात आणि त्याच्यामध्ये त्यांचे लेख, कविता हा पण अंक वाचनीय आहे तसा. नंतर ऋतुरंग, आपले आवडते अरुण शेवते सर यांचं नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण असं अंक ते काढत असतात आणि कुठल्या तरी विषयाला वाहिलेले असतात. तसं मीच हे सांगितलं पाहिजे हा त्याचा यावरचा टायटल आहे यावेळेचं त्यांचं. आणि प्रत्येक गुलजारांपासून त्यांनी ती सुरुवात नेहमीच ते करतात, तसे त्यांनी यावर्षी पण तशी सुरुवात आहे आणि प्रत्येकाचे अनुभव त्याच्यामध्ये त्यांची कथन केलेले आहेत. ग्रंथसखाचे ग्रंथपाल अर्चना कर्णिक यांनी बऱ्याच दिवाळी अंकांच्या विषयीचा उहापोह इथे केला. साधारण मराठीमध्ये 400च्या वर दिवाळी अंक निघतात. सगळ्या अंकांचा आढावा घेणं या थोडक्या वेळामध्ये शक्य नाही आहे.
पण महत्त्वाचे अंक जे आहेत याची चर्चा अर्चना कर्णिक यांनी केली आहे. मित्रांनो, दिवाळी अंक यांनी जगण्याची परिभाषा आम्हाला शिकवली. त्यांचं बोलणं चालू असताना माझ्या असं लक्षात आलं की जीवनातले सगळे विषय जेवढे जेवढे महत्त्वाचे आहेत त्या प्रत्येक विषयावर संपादकांनी अभ्यासपूर्ण लेखकांची एक संच बनवलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे वैशिष्ट्यपूर्ण दिवाळी अंक आपल्यासमोर आलेले आहेत. मित्रांनो, 1909 साली मासिक मनोरंजन याची मुहूर्तमेढ झाली आणि बघता बघता 116 वर्ष होऊन गेली. कधीतरी 100 वर्षापूर्वी 125 वर्षापूर्वी कुणीतरी एक झाड लावलं दिवाळी अंकांचं आणि बघता बघता आता दिवाळी अंकांचा कारखाना इंडस्ट्री तयार झाली आहे. या निमित्ताने अर्थकारण बदललं, समाजकारण बदललं, लेखांची भाषा बदलली आणि मराठी या जगाच्या पटलावर दिवाळी अंकांच्या निमित्ताने पोचली. हे या दिवाळी अंकांचं खरं म्हणजे सगळं वैशिष्ट्य आहे. या दिवाळीमध्ये त्या दिवाळीची मला जाहिरात आत्ता या ठिकाणी आठवतं, उठा उठा दिवाळी आली. आणि दिवाळी अंक वाचण्याची वेळ झाली, कारण दिवाळी अंक हा दिवाळीच्या फराळाबरोबरच वर्षानुवर्ष चालत येणारा असा चांगला खाऊ आहे. या खाऊचा आपण सगळ्यांनी आस्वाद घ्यावा अशी माझी नम्र विनंती आहे. यंदाच्या दिवाळी अंकांच्या अंतरंगात श्याम जोशी आणि अर्चना कर्णिक यांची चर्चा आत्ताच आपण ऐकली साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.